नमस्कार मंडळी, आज पाहूया आपण गरमागरम शेंगोळ्याची रेसिपी। त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा मी मिरची, कोथिंबीर, लसण हे सर्व मिक्सरला काढून घेतलेलं आहे आणि पीठ मळण्यासाठी मी 1 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जी पेस्ट केली आहे ते टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर मी जिरे पावडर आणि ओवा पावडर टाकलेली आहे आणि फोडणीमध्ये मी जिरी, मोहरी, आपण जे वाटण केलेलं आहे मिरचीचं ते वाटण, हळदी पावडर टाकलेली आहे, कढीपत्ता टाकलेला आहे आणि हे सर्व मिश्रण छान तळून घेतलं की लगेचच मी पाणी ओतून घेतलेलं आहे। आणि फोडणीमध्ये आपल्याला अजून जे आपण पीठ केलेलं आहे ते थोडंसं मिक्सरमध्ये घालून थोडंसं पाणी टाकून अजून थोडंसं फिरवून घ्यायचं आणि ते जे पाणी आहे पिठाचं ते आपल्याला आदनामध्ये टाकायचं आहे। त्याने काय होतं, आपले शेंगोळे व्यवस्थित मिळून येतात आणि चवीनुसार मीठ टाकायचं। उरलेल्या पिठाचे जे आपल्याला छान छोटे छोटे शेंगोळे बनवायचे। शेंगोळे म्हणजे एक प्रकारचा पास्त्याचाच प्रकार आहे। इडलीमध्ये याला पास्ता म्हणतात, आपल्या मराठवाड्यात ह्याला शेंगोळे म्हणतात। आणि मग हे असे गोल गोल शेंगोळे करून घ्यायचे आणि मस्तपैकी मऊसर पीठ तिंबल्यामुळे शेंगोळे खूपच चवीला टेस्ट आणि मऊ लागतात आणि एक एक असं करून घ्यायचं। म्हणजे तुमचे 2-3 वेळेस जेवढे होतील तेवढे हळूहळू टाकायचे। एकदा सर्व शेंगोळे टाकले तर खाली बसून ते एकमेकांना चिटकून जातील। तर बघा, या प्रकारे छान मस्त शेंगोळे शिजले आहेत। कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा। धन्यवाद।